पुढची बातमी पाहूयात। पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी मृत विहिरींचं पुनरुज्जीवन केलं जातंय। मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा प्रकल्प हाती घेतलाय। प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये विहिरींचं लोकार्पण केलं जाणार आहे। मंत्री प्रताप सरनाईकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल भोयटे यांनी। अनेक महापालिकांनी पाणी कपात केलेलं आहे, मात्र ज्या काही मृत विहिरी होत्या त्या पुनरुज्जीवन करून त्यातलं पाणी नागरिकांना वापरता यावं यासाठी हा प्रकल्प जो आहे तो सुरू करण्यात आला होता। आजच्या कार्यक्रमाला आमचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील, माजी उपमहापौर मुकेश मोकाशे, आमचे रमेश आंबरे, आमच्या आंबरेताई, परत आमच्या शेरबहादूर सिंग यांच्या पत्नी, नगरसेविका म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय भोईर जे ज्येष्ठ नेते आहेत महापालिकेतील, सगळ्यात सिनियर नेते आहेत, ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण माजिवडा गावामध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये आपण एका विहिरीचं लोकार्पण केलं आणि 3 विहिरींचं आता आपण त्या ठिकाणी काम चालू करतोय। प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना मी माझ्या विधानसभा मतदारसंघातील 56 विहिरींचं पुनरुज्जीवन करून त्यासाठी 50 कोटी खर्चाच्या प्रस्तावाला त्यांच्याकडनं मान्यता घेतली आणि त्यानुसार आम्ही कन्सल्टंट अपॉइंट केला आणि कन्सल्टंटच्या माध्यमातून ह्या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ज्या विहिरी शक्य होईल त्या ठिकाणी आरो प्लांट लावून ज्या जुन्या विहिरी आहेत, ज्या कचराकुंडीमध्ये वापर त्याचा होत होता, निर्माल्याचा वापर त्या ठिकाणी टाकला जात होता, विहिरींच्या पाण्याला घाण वास येत होता, अशा परिस्थितीमध्ये जुने जे नैसर्गिक स्रोत आहे ते खुले केले। त्यांना गटाराचं पाणी किंवा ड्रेनेजचं पाणी जात होतं ते आम्ही तो प्रवाह बंद केला आणि असं करून ह्या माध्यमातून आम्ही या विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प चालू केला। प्रामुख्यानं जी पाणी लोक धुणं भांड्याला किंवा कपडे धुण्यासाठी वापरत नव्हते ती पाणी आता पिण्यायोग्य झालंय, ह्या गोष्टीचा आनंद आहे। विहिरींचं पुनरुज्जीवन आहे हा प्रकल्प मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतलेला पाहायला मिळतोय। कुणाल भोयटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे।